दुपारचं सत्र म्हटलं या मैदानावरती जर बघितलं तर वारा या विकेटला खेळपट्टीला अक्रॉस वाहते. बरोबर आपला जे मुख्य व्यासपीठ आहे मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला वारे वाहत असतात आणि सध्या वेग देखील आहे या वाऱ्याला. बाजूला जे फ्लॅग्स बहुजन विकास आघाडीचे जे आपण झेंडे पाहतात ते वेग दाखवत आहेत. अजून एक डॉट बॉल. बरोबर उजव्या बाजूला जर आपण पाहिलं ऑन साईडला बहुजन विकास आघाडीचे जे फ्लॅग्स आहेत येलो फ्लॅग्स ते झेंडे दाखवतात की हवा कुठल्या दिशेला आणि हवेचा वेग सध्या काय आहे. आणि एक टीम ज्याची माहिती आपल्यापर्यंत येते वाघोबा कुंभारपाडा संघ खेळतोय. या मैदानावरती भरपूर क्रिकेट खेळले पण या गटामध्ये ते पहिल्यांदाच आजमावतात. उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू आहे. पंच इशारा करतात व्हाईट बॉलचा इशारा होईल. एक्स्ट्रा रन धावफलकाला होईल सुरुवात. आणि जेव्हा दुपारचं सत्र आपण काय चर्चा करतोय वाऱ्याचा वेग हवेची दिशा तर दुपारच्या सत्रामध्ये 4 ओव्हरच्या मॅचमध्ये कमीत कमी 70 72 75 धावा उभ्या करणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेला षटकार चौकाराची अक्षरशः आतषबाजी होत असते आणि त्यावेळेला त्या धावा येणं आवश्यक आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर आपण चर्चा करत होतो ऑन साईडला आता ऑफ साईडला कडक स्ट्रोक केलाय कव्हरच्या डोक्यावरनं बॉर्ड लाईनच्या बाहेर चेंडू सीमारेषा पार चौकार. नव्या दमान नव्या जोमान विकास होणार हाय. अरे नव्या दमान नव्या जोमान विकास होणार हाय. आज बहुजन विकास आघाडीची शिटी जोरानं वाजणार हाय. आज बहुजन विकास बहुजन विकास आघाडी आणि ही स्पर्धा आणि त्यानंतर उद्यापासून सुरू होणारी वसई विरार प्रीमियर लीग. धनंजयने भरपूर गोष्टी ची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहेत. वसई विरार प्रीमियर लीग स्वरूप काय आहे कोण कोण खेळाडू खेळणार आहेत या सर्वांची माहिती धनंजय पाटील यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहेत. 16 संघ खेळणार आहेत त्या वसई विरार प्रीमियर लीग मध्ये. प्रत्येक दिवशी 4 संघ खेळणार. बिग बॅश लीग प्रमाणे 5 सामने रोज होणार आहेत. डे नाईटची जी स्पर्धा आहे वसई विरार प्रीमियर लीग पर्व दुसरं सीझन 2 डे नाईटची स्पर्धा अगदी 2 वाजता मॅचला सुरुवात होणार आहे उद्यापासून. आणि एक क्रिकेटची खमंग मेजवानी उद्यापासून आपल्या वसईकरांसाठी विरारकरांसाठी आणि तमाम क्रीडा रसिकांसाठी ती क्रिकेटची पर्वणी उद्यापासून लाभणार आहे. पायावरचा चेंडू होता बॉटमहॅनचा वापर चेंडू करतोय हवाई सफर आणि चेंडू बॉल लाईनच्या बाहेर षटकार. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. धावफलक या षटकारानं 12 वरती जाऊन पोहोचलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि नुकतीच जसं रोहनदादा सावंत आणि रोमीदादा देखील आले होते आणि ती स्पर्धा यशस्वी करण्यामागे प्रचंड मेहनत बहुजन विकास आघाडी वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन आणि सर्व कमिटी मेंबरची प्रचंड मेहनत आहे. त्याच्या जोडीला ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे बहुजन विकास आघाडी देखील तितक्याच ताकदीनं उभी राहिले पाठीमागे. बॅटच्या कडे लागला फ्लाइंग सिक्सच्या दिशेने चेंडू चाललाय. शॉर्ट टर्मिनला फील्ड करतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण होईल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धावफलकावरती 13 बिनबाद आहे. एक सिक्सर पाहिलाय षटकार पाहिलाय आणि धावा आहे धावफलकावरती. पहिला ओव्हर संपलाय बिनबाद 13. मेरा जुनू यारा तू ही अरमान है तू मेरे सांसों में तू. क्रमांक 2चा षटक हाताळण्यासाठी विपुल
पहिल्या षटकामध्ये 13 धावा केल्या तर या सरसने जर केले तर कदाचित टीम वाघोबा कुंभारपाडा 50 पार करू शकेल. 52 धावा करू शकेल पण 52 पुरेसे नाही आहेत. 52 वरनं गाडी 62 आणि बाबा थोडासा जोर लावला तर 72. थोडासा जोर लावला तर 72. जोर लावायचा आहे. बाय हुक बाकरू हुक केलाय. हुक केला आणि चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषा आर की पार. पंच पाहतात इट्स 4 और 6. अंपायर इशारा करतील इट्स 6. षटकार. मेरा मान, मेरा ताज, मेरा मान, मेरा ताज. आणि एक स्पर्धेचा आपण उल्लेख काय करतोय अगदी होळीचा सण पाहिला तर आठवड्यावरती आलाय आणि त्याच्या अगोदर कदाचित हा क्रिकेटचा सप्ताह असणार आहे. क्रिकेटचा महोत्सव शिरगाव नगरीमध्ये सुरू असलेला हा मारुती चषकाचा हा क्रिकेटचा महोत्सव असेल. उद्यापासून सुरू होणारा वसई विरार प्रीमियर लीगचा एक मोठा महोत्सव उत्सव म्हणून या क्रिकेटचा उत्सव साजरा होणार आहे. अजून एक त्यापेक्षा देखणं त्यापेक्षा सुंदर आणि त्यापेक्षा लांब लांब वरचा षटकार. आहे मनानं साधा अशी दादाची यादा एकच वादा आमचा राजू दादा. थँक्यू राजू भोईर यांच्या संकल्पनेत साकार झाली स्पर्धा अर्थात मारुती चषक 2026 आपण पाहतायत अनुभवत आहेत या मैदानावरती. बॉलिंग वरती विपुल आहे. बॉलिंग विपुल आहे पण सध्या योगेश पॉवरफुल आहे. पॉवरफुल बॅटिंग पॉवर पॅक बॅटिंग चालले योगेशची. बॅक टू बॅक 2 षटकार. विपुल वरती आक्रमण गोलंदावरती आक्रमण. 2 हुकच्या फटके खेळ्यात. बॅक टू बॅक 2 सिक्सर. 6. हाही फटका खेळायचा होता. हाही फटका खेळायचा होता. त्याच दिशेनं थोडेसे नाराज आहे. चेहऱ्यावरती नाराजी दिसून येते योगेशच्या का बाबा मिस केला का काय हा चेंडू. या चेंडू देखील त्याच पद्धतीने खेळायचा. पूल अँड हुक मध्ये थोडंसं अंतर असतं आणि तोच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल रन ऍड होईल. स्कोर झाला 26. पहिल्या 6 चेंडूवरती 13 होत्या. मागच्या 3 चेंडूवरती 13. पहिल्या 6 बॉलवरती 13. मागच्या 3 चेंडूवरती 13 धावा आल्यात. शफल केला होता. स्टंपच्या वरून चेंडू पार होतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना निर्धाव चेंडू हाताळत जाताना एका बाजूला पॉवरफुल योगेश आहे आणि दुसऱ्या बाजूला गुरुनाथ ज्यांच्या बॅटमधनं एक चौकार पाहिलाय पण डॉट बॉल खेळल्यात. 3 डॉट बॉल त्यांनी खेळल्यात. सध्या धावफलक थांबलाय तो 26 वरती. आकोटाबाद चेंडू होता. कव्हरच्या डोक्यावर स्वीपर कव्हरला फिल्डर आहेत. चेंडूच्या खाली आले त्याने टीमला झेल. थोडंसं स्ट्रगल करत होते गुरुनाथ परतलेत. पहिला फलंदाज बाद. 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. हर झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. 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 थँक्यू. फलंदाज बाद झाले. गुरुनाथ कव्हरच्या डोक्यावरनं खेळायचं होतं. स्वीपर कव्हरला फिल्डर होते त्याने टिपला झेल. पहिला फलंदाज बाद. क्रमांक 3 वरती विश्वनाथ. गुरुनाथ गेलेत आणि गुरुनाथच्या जागी विश्वनाथ आलेत. विपुलला लाभलं यश. या दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल लास्ट बॉल. पुन्हा एकदा टॉप एज लागला. बिहाइंड द विकेट जर पहिले यशच्या पाठीमागे फील्ड केलं गेलं शॉट फाईन लेग रिझन मध्ये एक सिंगल रन ऍड होईल. षटकांना सुरुवात झाली. 2 सिक्सर पहिले 1 विकेट पाहिला. या षटकामध्ये आले 14 धावा. पहिल्यामध्ये आले 13. आता 14. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धाफलकावरती 27 27 13 14. मग पुढच्या मध्ये काय 15 येणार का ते पाहण्यासाठी पुन्हा एक देऊया हलकीशी 2 आणि येऊया मारुती चषक 2026 मध्ये. पोलिसांचा
साहेब हान त्यांना आतमधी खाली ठेवून थँक्यू. 13-14 पहिल्या ओव्हर मध्ये 13, त्यानंतर झालेले 14. बॉलिंग मध्ये येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी यश. एक यश पाहिला होता पण तलाव पाडायचं. आता एक यश येतोय आता फणसपाडा, आदर्श फणसपाडा बी टीम जे आता फिल्डिंग करतय. भरपूर टॅलेंट, जसं चर्चा केली होती या ग्रामीण परिसरामध्ये देखील असे खेळाडू आहेत ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे, क्षमता आहे, टॅलेंट आहे. त्या टॅलेंटला कदाचित मोठं चांगलं व्यासपीठ मिळालं तर हे टॅलेंट देखील थोडंसं निरखून येऊ शकतं, बाहेर येऊ शकतं. फुलटॉस बॉल जसा हाताळला गेला, फटका खेळायच्या अगोदर प्रेक्षकांच्या तोंडातनं मोठा श्वास आला, मोठा आला की याच्यावरती फटका खेळला कसा जाणार. वेगामध्ये बदल केला होता, थोडासा वेग कमी केला होता मागच्या चेंडूवरती यशनं. सिंगल रन ऍड होईल 28. आता फुलटॉस थोडेसे वाकले झुकले, गाणं लावलं होतं बाबा झुकती जुनिया झुकाने वाला चाहिए, थोडेसे झुके थे और झुक के भाई थोड़े से रुके आणि नंतर ठोकलाय षटकार, सिक्सर. आग्र्यांची सांगा आग्र्यांची सर कुणाला ती येईल, आग्र्यांची सांगा आग्र्यांची सर कुणाला ती येईल. अरे आमच्याशी भिडायची ताकद या Thank you. ताकद नाही. थोडेसे थांबले होते, त्यानंतर वाट पाहिली आणि त्यानंतर चेंडूला स्वीप केलं, स्क्वेअर लेग सीमारेषा पार धाडलंय, षटकार. आता पुढ्यातला होता अगदी स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये, बॅक टू बॅक दुसरा षटकार. तर जीव देईल, गद्दारी केली तर जीव घेईल, भावा दोस्ती केली तर जीव देईल, गद्दारी केली तर जीव घेईल, भावा दोस्ती केली तर जीव देईल, गद्दारी केली तर जीव घेईल. थँक्यू. एक से बढ़कर एक गाना जयदीप देखील वाजवतो है. बिल्कुल यारी में गद्दारी नहीं और गद्दारों से कभी वापिस यारी नहीं. तसं यारी में गद्दारी नहीं करना और गद्दारों से कभी यारी नहीं करना. षटकार या 3 बॉल मध्ये 13 रन आलेत. धावा धापलकावरती येते त्या 40 धावा धापलकावरती आहेत. षटकार योगेशच्या बॅटमधनं 6 अँड अगेन चेंडू आलाय, बॉटला जाऊन फिल्डर. दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल सुटलाय. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू हातात आला, हातात निसटला आणि त्यानंतर जीवनदान लाभले. या 2 धावांनी धापलकामध्ये होईल वाढ. 42 धावा धापलकावरती आहेत. जसं आम्ही म्हटलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्यात, दुसऱ्यामध्ये 14 आल्यात, तर तिसऱ्यामध्ये 15 येणार का, त्या 15 4 बॉलमध्ये आल्यात. 4 चेंडूवरती आता या 15 धावा आल्यात. 4 चेंडूवरती 15 धावा आल्यात. एका बाजूला चांगली बॅटिंग योगेश करतोय, 4 सिक्सर. ऑफ स्टंपच्या बाहेर बीट झाला, थोडासा लांब ठेवला, दूर ठेवलं. भाई गेंदबाज ऐसी गेंदबाजी करे की बल्लेबाज की आंखों से दूर रखिए, थोडासा लांब ठेवा आणि त्या लांब ठेवल्याचा फायदा झालाय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधला, शेवटचा चेंडू. थोडासा रनअप चुकला का थांबायचं. जसं एखादं विमान असतं रनवेवरती चालतं बाबा, टेक ऑफ करताना तिथे देखील टेन्शन असतं, लँडिंग करताना तिथे टेन्शन असतं. रनअप थोडासा चुकला होता. हा मॅच चालू आहे. एका बाजूला वाघोबा कुंभारपाडा जो बॅटिंग करतोय प्रथम, आणि दुसऱ्या बाजूला आदर्श फणसपाडा बी संघ आहे, ब संघ आहे जो फिल्डिंग करतोय. तिसऱ्या ओव्हर मधला तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आला डॉट. पहिल्या ओव्हर मध्ये 13, दुसऱ्यामध्ये 14, तिसऱ्यामध्ये 15. 13, 14, 15 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 42. गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका, अरे गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका. आमच्या भाऊला सांगतोय तुम्हाला हलकत घेऊ नका, आमच्या भाऊला सांगतोय तुम्हाला हलकत घेऊ नका.
थँक्यू. त्यांची वेलकम बॅक. आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण मारुती चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होते. तर पहिले जे दोन विजेत्या संघ आहेत आई जीवदानी कसराली आणि माऊली 11 तलावपाडा. आई जीवदानी कसराली आणि माऊली 11 तलावपाडा. आपण टॉस या दोन टीम कॅप्टन आपण टॉस या कसराली टीम आणि दुसऱ्या बाजूला तलावपाडा माऊली 11 तलावपाडा आणि आई जीवदानी कसराली या दोन संघामध्ये होईल यानंतरचा होणारा सामना. शेवटचा षटक हाताळण्यासाठी सूरज. शेवटची ओव्हर आहे. पहिला 13 मग 14 मग 15 आता 16. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू तर खेळायचा होता गली क्षेत्रामध्ये. चेंडू चालला बॉन्ड लाईन जवळ जोपर्यंत फ्लाइंग स्विपचा क्षेत्ररक्षक करतात शॉर्ट दरम्यान क्षेत्ररक्षक धावून फेड करेल. एकच धाव या चेंडूवरती पुढं चर्चा तीच चालेल. स्कोर देखील आम्हाला तीच माहिती देतात बाबा 13 झाल्यात 14 झाल्यात 15 झाल्यात आणि आता काय 16 होणार का. आता 16 झाल्या तर कदाचित 58 होतील. 55च्या वर धावफलक जाऊ शकेल या सामन्यामध्ये. शेवटचे 5 चेंडू आहेत. सूरज स्ट्रायकर एंडला आता सज्ज होतोय योगेश. व्हाईट बॉल पंच इशारा करतात. इट्स अ वाईट. भरपूर बाहेर आहे चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. 44 डबल 4 डबल 4 अर्थात 44 धावा 44 धावा धावफलकावरती झाल्यात. पंचांनी रिफर केलेलं आहे. फक्त वाईट बघायचं की काय बघायचं. वाईट बघायचं. ओके चला तिसरे पंच पहा. तिसरे पंच तोपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करतील. हा चेंडू किती बाहेर हाताळला गेलाय. किशोर सर देखील आहेत. पंच पुन्हा एकदा न्यायण्याचा प्रयत्न करतात. हा चेंडू ज्या वेळेला हाताळला त्यावेळेला किती शफल झाला काय झालं त्यांनी पाहिलं न्यायला आणि त्यांनी सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. त्यानंतर पंचांनी स्वतःच जसं एखादा कोर्टामध्ये केस जसं सुमोटो घेऊन ती केस दाखल करतात तसा सुमोटो होता. तसं त्यांनीच रिफर केलं होतं की बाबा पाहूया चेंडू किती आत आहे आणि किती बाहेर आहे. ऑफस्टॉपच्या बाहेर आता बीट झालंय. थोडंसं आत आलाय चेंडू. पहिला चेंडू त्याच्या अगोदरचा पाहायचा आता पंचांना की किती आत आहे किती बाहेर आहे. परिस्थिती पण अशी असते. परिस्थिती आल्यानंतर आपल्याला तर समजते की बाबा कुठला माणूस आपला आहे आणि कुठला आतला आहे. आतला आणि आपला कळायला थोडी परिस्थिती जावी द्यायला लागते. तसा चेंडू देखील पाहिला होता. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. कोलवट टप्प्याचा चेंडू हाताळलाय. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक खराब. जिथे सिंगल रन होती तिथे 2 धावा. आवश्यकता नव्हती अशा वेळेला एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला. सिंगल रन काढून थांबले होते. 2 धावा या चेंडूवरती पुन्हा 2 धावांनी धावफलक 47. ऑफस्टॉपच्या बाहेर होता चेंडू. ड्राईव्ह केलाय. प्रोटेक्शन आहे तिथे डीपला. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण होतील. चांगली गोलंदाजी सूरजची. या षटकामध्ये पहिलं षटक आलंय ज्याच्यामध्ये सिक्सर नाही ज्याच्यामध्ये 4 नाही. पहिल्या ओव्हरमध्ये 4 6 दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 6 तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 6. या ओव्हरमध्ये अजूनही एक 4 नाही अजून एक 6 नाही. गोलंदाजी जबरदस्त आहे. चांगली गोलंदाजी. संधी देत नाहीये. हे असं षटक होतं ज्या षटकामध्ये अपेक्षा केली होती का बाबा 13 14 15 16 नाही होणार. आता 6 होतील का ते बघूया. आता
त्या 6 होतात का बघूया, कारण आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. 6 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. शेवटचा बॉल होता, ड्राईव्ह केला, चेंडू चाललाय बरोबर डी बोनस क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत आला, थ्रो आलतोय. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये गडी बाद. दुसरी धाव घेताना गडी बाद. शेवटच्या ओव्हरमध्ये आल्या आहेत 7 धावा आल्यात आणि 7 धावांनी धावफलक 49. 49 धावांचं लक्ष समोर ठेवले. ते आदर्श बनसपडा बी समोर कसा पाठलाग होणार तेही पाहणार आहोत. टॉस तुर्तास केला जातो आई जीवदानी कसराली आणि त्यांच्या समोर असणार आहे माऊली 11 तलावपाडा. गावागावान खुल्ला मैदान फोर्स कसरची होते धमाल. अरे गावा गावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू. बघा आई जीवदानी कसराली आणि दुसऱ्या बाजूला माऊली 11 तलावपाडा. आपण एक गोष्ट आयोजकाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की आपण ज्यावेळेला स्पर्धा खेळता तेव्हा काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या देखील पूर्ण करा, जेणेकरून वारंवार ज्या गोष्टीचा उल्लेख करावा लागणार नाही आहे. त्याच्यामुळे टीमला विनंती आहे ज्या काही प्राथमिक गोष्टी आहेत त्या फॉर्मॅलिटीज तुम्हाला पूर्ण करायचं आहे. चला कॅप्टन आलेत का दोन्ही आई जीवदानी कसराली. ओके. आणि तलावपाडा टीम नदीचे पाटील आमच्या जोडीने आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया या सामन्याची नाणेफेक करतात. टॉस केला जाणार आहे. एका बाजूला कसराली आणि दुसऱ्या बाजूला तलावपाडा. चला नाणेफेक केली जाते. नरजी पाटील उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. छाप इज द कॉल आणि छाप कसरा टीमने दादा आपण असं नसतं बात येते. कसरा टीमनं टॉस जिंकले. आपला निर्णय काय? फिल्डिंग करायची आहे आणि आयोजकांनी एक निर्णय घेतला की थोडासा वेळ आहे आपल्याजवळ, तर 5 ओव्हरचा मॅच असणार आहे. आता 5 ओव्हरचा मॅच करताना काय वेगळ्या काय रणनीती आखणार का? नाही सेम रन. चला तुम्हाला देखील शुभेच्छा राहतील. दुसऱ्या बाजूला तलावपाडा टीम आहे. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही चांगली बॅटिंग केली, आताही तुम्हाला बॅटिंग करायची आहे. आता काय विचार करता की 5 ओव्हरमध्ये किती रन केल्या पाहिजे? 70 ते 75. चला तुम्हाला देखील शुभेच्छा राहतील. नाणेफेकीचा कॉल झाला, टॉस झालाय. दुसऱ्या फेरीचा पहिला मॅच जिथे आई जीवदानी कसराली संघ खेळणार आहेत. माऊली 11 तलावपाडा संघाची 5 षटकांचा सामना असणार आहे, कारण थोडासा वेळ आहे. एक अतिरिक्त षटक खेळवण्यात येणार आहे. ऑनगोईंग सामना आहे, तिथे आपली नजर असणार आहे. तोपर्यंत एक हलकीशी धून ऐकूया आणि येऊया मारुती चषक 2026 मध्ये. ध्यानात ठेवा हाय गवगवा बहुजन विकास आघाडीचा. हे ध्यानात ठेवा हाय गवगवा बहुजन विकास आघाडीचा. हे नाद नाही करायचा आप्पांचा जोर इथं फक्त शेट्टीचा. हे नाद नाही करायचा आप्पांचा जोर इथं फक्त. थँक्यू. तलावपाडा टीम यानंतर जो मॅच खेळणार आहेत आणि कसरला टीम दोन्ही कॅप्टनला विनंती आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही टीम आई जीवदानी कसराली आणि माऊली 11 तलावपाडा आपण आयोजकांशी लगेच संपर्क साधायचा आहे. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामी जोडी मैदानावरती सज्ज यश, तन्मय आणि पहिली ओव्हर घेऊन पंकज.
पहिल्या स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि बॅट्समन सांगतो भावा तुझं करणार षटकार स्वागत. षटकार सिक्सर. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती पहिला श्रेयश आहे. श्रेयश स्ट्रायकर एंडला आहेत आणि श्रेयशनं सुरुवात केली. स्वॅग से करेंगे सबका स्वागत तसा स्वागत केले पंकज च्या पहिल्या चेंडूवरती सिक्सर षटकार. यंगस्टर आहे आणि एक तरुण खेळाडू ज्या वेळेला षटकार ठोकतो. षटकार ठोकल्यानंतर पुन्हा एकदा प्रहार. पहिला षटकार त्यानंतर झालेला हा चौकार. 6-4. शालू झोका दे गो मैना, 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 अगो शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. फुगडी नाही आणली रुसू नको मैना, फुगडी नाही आणली रुसू नको मैना, शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, झोका दे गो मैना, शालू झोका दे गो. थँक्यू. पहिल्या दोन चेंडूवरती सुरुवात झाली. 50 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानावरती सज्ज झाले. त्यांना तन्मयनं दुसऱ्या बाजूला श्रेयसच्या बॅटमध्ये षटकार चौकार. अजून एक त्या बाजूला. ऑन 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 पंच इशारा करतात. नो बॉलचा इशारा होतोय. चक गोलंदाज अर्थात गोलंदाजी शैली थोडीशी संशयास्पद. नो बॉल आणि त्या चेंडूवरती आलेला 4 चौकार. थँक्यू. दोन पेनल्टी आणि नो बॉल अशा 3 अतिरिक्त धावा. आता गोलंदाज बदललाय भाई. गेंदबाज बदलाय तो माहौल भी बदलेगा. गेंदबाज बदलेगा तो थोडासा हालत भी बदलेगी. परिस्थिती सुधारणार का राहुलला माहिती आहे. राहुल बाबा जपून टाका पाऊल. थोडंसं पाऊलं जपून टाकायची आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. हा फटका खेळा जरूर. चेंडू वर गेलाय. वर 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 जेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. तो पत्ता करतो गुल, हो, हो, तो पत्ता करतो गुल, पावरफुल, तो पत्ता करतो गुल, पावरफुल, हाय आमचा नेता लई पावरफुल, हाय आमचा नेता लई पावरफुल. थँक्यू. जो बदल झाला बऱ्याच वेळेला काय असं की गोलंदाज बदलला का असं वाटलं बॅट्समॅनला फायदा होतो. पण भाई ये जो बदलाव हुआ है ना, ये बदलाव गेंदबाजी वाले टीम के लिए हुआ है. त्याला कारण होतं का जसा तो गोलंदाज गेला तसा तो मोमेंटम ब्रेक झाला. जो 6-4-4चा होता ना तो मोमेंटम थोडासा ब्रेक झाला. जसं आपण देखील सिरियल बघतो. इंटरेस्टिंग सिरियल येते आणि मध्ये ॲडव्हर्टायझिंग येते. आपल्याला कंटाळा येतो. आपलाही फ्लो कट होतो. तसा तो कट झालाय. मोमेंटमला कट झालाय. आणि येऊन राहुलने सांगितले बाबा अशी संधी मला कधी मिळणार होती. पहिल्यावर करण्याची. आणि त्यांना पहिल्या 2 चेंडूवरती फक्त 1 धाव. ओनली 1 रन. आणि समोर खेळला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पहिल्या चेंडूवरती यशनं ठोकलाय षटकार. सिक्सर. भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या. थँक्यू.
या गटामध्ये जर आपण बघताना बॅटिंग करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, त्यावरती आपण चर्चा करणार आहोत की बॅटिंग कशी होते. आता पुलटॉस बॉल मिस झालाय. या ओव्हर मध्ये आलेला दुसरा विकेट. का निमे ट्विस्ट, का निमे कलाटणी. ऐकूया आमच्या डीजे वाळेची गाणी. भल्या भल्यांच्या झाल्या पत्त्या गुल, भल्या भल्यांच्या झाल्या पत्त्या गुल. आम्ही ठरलोय यार पत्ते गुल, ठरलोय यार पत्ते गुल. थँक्यू. ज्यावेळेला तो गोलंदाज बदलण्यात आला होता त्यावेळेला 2 चेंडूवरती म्हणजे 1 6 2 4 नो बॉल 17 रन आल्या होत्या 2 बॉल मध्ये. आणि त्याच्यानंतर राहुल आले आणि 4 चेंडूवरती 2 विकेट आणि 1 षटकार 1 सिक्सर आलाय. 23 धावा आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. 23 सध्या मारुती चषक 2026 हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहत आहेत. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी साईनाथ. हे षटक महत्वाचं आहे. 27 धावांची अजूनही आवश्यकता. 50 धावांचा पाठलाग. आई जीवदानी कसराली आणि तलावपाडा टीम माऊली 11 तलावपाडा आपल्यासाठी पुन्हा एकदा सूचना आहे. आपण आयोजकांशी संवाद साधा, संपर्क साधायचा आहे. पुढचा मॅच तुम्हाला खेळायचा आहे. फक्त त्याच्या अगोदर येऊन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, संवाद साधायचा आहे. पहिला चेंडू लेट पिक केला. येऊ दिलं पहिल्या चेंडूला आणि त्यानंतर त्या चेंडूला खेचलंय बॉल लाईनच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑनला षटकार. थँक्यू. या षटकारानं धावफलकामध्ये होईल वाट 29 29 धावा धावफलकावरती. ज्या गोष्टीची चर्चा आम्ही करतो ते वैतरणा या ग्रामीण पट्ट्यावरील जे खेळाडू आहेत. अगदी काही वेळेला वाटते की बाबा टेक्निकमध्ये चुकी असेल, तांत्रिकदृष्ट्या जर पाहिलं तर पायांची हालचाल होते न होते, पण एक आहे त्यांचा नैसर्गिक स्वभाव आहे, नैसर्गिक खेळ आहे. आक्रमण करणं, अटॅकिंग खेळणं. आणि या संपूर्ण विभागामध्ये म्हणजे या विभागामध्ये जे बॅट्समन आहेत ना ते स्ट्रोक प्लेइंग आहेत. ते विचार करत नाहीत की पहिला चेंडू फेस करतोय का शेवटचा चेंडू फेस करतोय. जो त्याचा नॅचरल खेळ आहे तो नैसर्गिक खेळ करण्याचा प्रयत्न नेहमीच या ग्रामीण पट्ट्यातील खेळाडूने केला. का ती ताकद आहे, त्यांची स्ट्रेंथ आहे. आपल्या स्ट्रेंथवरती, आपल्या ताकदीवरती ते खेळ करतात. आणि म्हणून या गटामधील सामने आहे ना नेहमीच हाय स्कोरिंग झालेत. हाय स्कोरिंग होण्याचं कारण ते होतं, एक तर बॅटिंगला पोषक काही वेळेला वातावरण असतं, ट्रॅक जो सिमेंटची विकेट असते ते असतं, हवेची साथ असते. पण जो अप्रोच आहे खेळाडूंचा खेळण्यासाठी, बरं अलॉंग द ग्राउंड नाही खेळायचं, मिळेल त्या चेंडूला फटकावायचं, मिळेल त्या चेंडूला ठोकायचं आणि तो अप्रोच असतो. आई फटका वेगात थोडासा बदल केला होता, चेंज केला होता साईनाथनं 1 षटकार आल्यानंतर. तन्मय जो स्ट्राईक केलेला चंदनचा नगरीमध्ये मोठी स्पर्धा झाली होती त्यावेळेला अगदी सर्वोत्तम फलंदाजच्या लिस्ट मधला हा खेळाडू आहे. थोडासा पडला हाताला, कडे खेळण्याचा प्रयत्न, पुढचा पाय थोडासा जो डाव्या एसटीच्या पायावर जातो नाही त्याच्यामुळे तो स्क्वेअर ऑन होतात. आणि ज्यावेळेला तुम्ही मोठ्या स्पर्धेमध्ये 100च्या वर धावा करता तिथून आलेला आत्मविश्वास, कॉन्फिडन्स तोही महत्वाचा असतो. कारण तुम्ही जितके खेळाल ना तितके तुम्ही शिकत जाल. बघ क्रिकेटचा खेळ असा आहे, कधी जिंकणार कधी हरणार, पण प्रत्येक वेळेला तुम्ही शिकणार. ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है. क्रिकेट का खेळ है जिसको खेलना जरूरी है. तुम्ही निरंतर क्रिकेट खेळत राहणार तर मात्र शिकत जाणार. अपील झालाय तो थोडासा इम्पॅक्ट पंच सांगता तो बाहेर लागला की काय, लेग बायचा इशारा होतोय. कारण तिन्ही गोष्टी पाहतात. टॉस्टॉप डिलिव्हरी होती, हवेमध्ये चेंडू सोडला गेला होता. इम्पॅक्ट जो होता, इम्पॅक्ट ज्यावेळेला पायाला चेंडू लागला ना तर पंचाने सांगितलं प्रथम दर्शनी जो इम्पॅक्ट थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर आहे आणि त्याच कारणाचा कदाचित तो फायदा फलंदाजाला मिळाला. कधी बेनिफिट ऑफ डाऊट ज्यावेळेला मिळतो ना तो बॅट्समनला मिळतो आणि तोच मिळून आला होता.
नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा आणि बिग हिट. षटकार. थँक्यू. बघा पहिल्या चारी फलंदाजांना त्याच्या स्कोरिंगची सुरुवात सिक्सरने केली. षटकार. श्रेयसने केली, तन्मयने केली, यशने केली आणि आता विपुल. विपुल देखील पॉवरफुल. पुन्हा एकदा क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता. वाईट डिश लॉंग ऑन अर्थात काउ कॉर्नरला फील्ड केलं जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धावावरती समाधान. स्कोरबोर्ड वरती एकदा नजर टाकूया. स्कोर जाऊन पोहोचला येतो आता 38-38. आई जीवदानी कसराली या टीम आपल्याला देखील विनंती. आपण मॅचच्या अगोदर आपण संपर्क साधा. आयोजकांशी आपण संवाद साधायचा आहे. आई जीवदानी कसराली. पीक केला आणि पूल केला तन्मयनं लांब वरचा षटकार. आणि फटका जसा केला प्रत्येक जण सांगत होता फलंदाज जुना आहे का नवा आहे. पण बाबा ISPL मध्ये म्हटलं असतं तर हा नववा असता. त्याच्यामुळे जुना आहे का नवा आहे माहिती नाही, पण ISPL मध्ये असं तर नववा असता. या षटकारांना दापलगामध्ये होईल वाढ. 44. दीपेश येतोय गोलंदाजीसाठी सज्ज. आणि हाही सामना जसा उल्लेख केला होता वाघोबा कुंभारपाड्याचा संघ या मैदानावरती खेळल्या कधी या गटामध्ये पहिल्यांदाच खेळतोय. आणि खेळत असताना त्याला मिळालेला अनुभवही महत्वाचा आहे. खेळत जाणार, शिकत जाणार, अनुभवातनं प्रगल्भ होत जाणार. एखादी ज्या वेळेला तुम्ही LIC सारख्या कंपनीची ज्या वेळेला पॉलिसी घेता ना, त्या पॉलिसी नंतर तुमची नजर असते ती मॅच्युरिटीवरती. तर पहिले पॉलिसी कधी मॅच्युरिटी होणार, कधी पूर्ण होणार आणि मॅच्युरिटी झाल्यानंतर तुम्हाला किती पैसे मिळणार. तसा खेळामध्ये ती मॅच्युरिटी येते, प्रगल्भता येते. तुम्ही जितकी खेळत जाणार तितकी ती मॅच्युरिटी तुम्हाला येत असते. सिंगल रन ॲड होईल. 45 धावा, 5 धावा आहेत. आणि तन्मयने सांगितलं होतं की बाबा थांब, बॅटला माझ्या चेंडू लागलाय, षटकार मी ठोकलाय, एक बॉल मला अजून खेळू दे. टॉप द बॅट लागला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फील्ड करतील. बघा हे इंटेंट महत्वाचं आहे. माहिती आहे सामना कदाचित आपल्या हातात निसटलाय, सामना प्रतिस्पर्धेच्या हातामध्ये गेलाय, पण जो इंटेंट दिसून आलाय फिल्डिंगमध्ये तो देखील चांगला आहे. स्कोर जाऊन पोहोचला 46-46. मिड विकेट सीमारेषा पार चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर षटकार आणि हा आलाय विजयी सिक्सर.